सुट्टीचा आनंद आणि जेवण खास। हॉटेल राजाधिराज म्हणजे एकदम झकास। बर्थडे पार्टी, किटी पार्टी असो वा गेट टुगेदर, फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया, व्हेज, नॉन व्हेज, तंदुरी, चायनीज पदार्थांची लज्जत, एसी रूम्स, एसी कॉन्फरन्स हॉल, स्विमिंग पूल, नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट, हॉटेल राजाधिराज, कराड, तासगाव रोड, पलूस। पलूस येथील खंडोबा पाझर तलाव मे मध्येच ओव्हरफ्लो। जलाशय डिबुकली मुक्त संचार पलूस परिसरात भूजल पातळी उंचावली। गेल्या आठवडाभर पडत असलेल्या मुसळधार पावसाने तसेच मान्सून पूर्व मुसळधार पावसाच्या तडाख्यानंतर तालुक्यातील नाले, चरी, विहिरी, ओढे गेल्या आठवडाभर पडत असलेल्या वळिवाच्या तसेच मान्सून पूर्व मुसळधार पावसाच्या तडाख्यानंतर तालुक्यातील नाले, चरी, विहिरी, ओढे ओसंडून वाहत आहेत। पलूस येथील खंडोबा पाझर तलावही ओसंडून वाहत असल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे। या पाण्यामध्ये टिबुकलीसह अनेक पक्ष्यांचा मुक्त संचार पाहायला मिळत आहे। पलूस परिसरातील विहिरी, तळे, कूपनलिकांची पाणी पातळी यामुळे सुधारणा झाली आहे। कूपनलिकांची पाणी पातळीत यामुळे सुधारणा होत आहे। यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे। मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पलूस परिसरात उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने भूजल पातळी झपाट्याने खालावली होती। पलूस येथील तहसील कार्यालयाच्या परिसरातील खंडोबा पाझर तलावाने पूर्णपणे तळ गाठल्याचं चित्र होतं। तर या तलावात तात्काळ पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे केली होती। या पंधरवड्यात पडलेल्या पावसाने हे संपूर्ण चित्र पालटले आहे। तहसील कार्यालय जवळील खंडोबा पाझर तलाव ओसंडून वाहत असल्याने पलूस परिसरातील कूपनलिका, विहिरींना चांगला पाझर तर राहतोच, याशिवाय खंडोबा पाझर तलावातील पाणी ओढ्यातून जात असल्याने सावंतपूर परिसरातील शेतीला याचा मोठा फायदा होत असतो। यंदा पहिल्यांदाच मे महिन्यात तलाव ओसंडून वाहत असल्याचं चित्र आहे।